Welcome students. Today we are going to see exclamatory sentences. In our exam, this item is for 1 mark. It is very easy construction to do. परीक्षेमध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवा या पद्धतीचं एखादं वाक्य येऊ शकतं. We have to change that sentence, assertive sentence, into exclamatory sentence. Assertive sentence म्हणजे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य कशाला म्हणतात? या ठिकाणी एक आपण सुरुवातीला ओळ लिहिलेली आहे. नामाने सुरू झालेले वाक्य किंवा सर्वनामाने सुरू झालेले वाक्य विधानार्थी वाक्य होय. म्हणजे इन द सेंटेन्स समथिंग इज स्टेटेड, काहीतरी सांगितलेलं असतं, तेव्हा दॅट इज कॉल्ड ॲसर्टिव्ह सेंटेन्स. इथे एक उदाहरण आपण दिलं आहे, ही इज व्हेरी क्लेवर. इथे द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स इज विथ ही सब्जेक्ट. ही या कर्त्याने म्हणा किंवा सर्वनामाने या वाक्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे धिस इज ॲन ॲसर्टिव्ह सेंटेन्स ही विधानार्थी वाक्य आहे. अशा विधानार्थी वाक्याचं रूपांतर आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये करता येते. म्हणून पुढचं एक वाक्य दिलेलं आहे, अशा विधानार्थी वाक्याचे रूपांतर ES म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये केले जाते. हे वाक्य कसं केलं जातं तेच वाक्य आपण खाली घेतलेलं आहे. ही इज व्हेरी क्लेवर इनटू ब्रॅकेट मेक एक्सक्लेमेटरी. MEKE मेक EXCLAMATORY मेक एक्सक्लेमेटरी असं वाक्य आहे. कंसामध्ये सूचना दिलेली आहे. मेक म्हणजे बनवा, तयार करा. या विधानार्थी वाक्याचं रूपांतर एक्सक्लेमेटरीमध्ये करा. मग वाक्य कसं झालं? हाऊ क्लेव्हर ही इज आणि पुढे एक्सक्लेमेशन मार्क. पुढे पूर्ण विरामाच्या ऐवजी आपण एक्सक्लेमेशन हा उद्गार दिलेला आहे. मग वाक्याचं रूपांतर कसं झालं? इथे आपण एक नवा शब्द वापरला, हाऊ. आणि हाऊच्या नंतर क्लेव्हर हे विशेषण वापरलेलं आहे आणि ही सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर येणारं ॲक्झिलरी व्हर्ब इज आहे असं मानलेलं आहे. म्हणजे हाऊ शब्द नवा वापरला आणि वाक्यातील व्हेरी हा शब्द काढून टाकला. म्हणजे एक्सक्लेमेटरी बनवत असताना आपल्याला व्हेरी हा शब्द काढून टाकावा लागतो आणि त्याऐवजी हाऊ हा शब्द वापरावा लागतो आणि वाक्य ते लिहावं लागतं. दिस इज हाऊ वी कॅन चेंज ॲसर्टिव्ह सेंटेन्स इंटू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. मग याचे काही नियम आहेत का? तर 4-5 नियम आपल्याला पुढे लक्षात ठेवावे लागतील. कोणते नियम आहेत? पुढचं चित्र पहा. इथे 5 नियम दिलेले आहेत. पहिला नियम असा आहे, उद्गारार्थी वाक्याची सुरुवात हाऊने करावी. अर्थात HOW हा हाऊ शब्द H कॅपिटलने सुरू झालेला असला पाहिजे, कारण प्रत्येक वाक्याची सुरुवात ही कॅपिटल अक्षराने व्हावी असा नियम आहे. म्हणून हाऊ हा शब्द कॅपिटल असला पाहिजे. हा झाला पहिला नियम. दुसरा नियम काय आहे? दिलेल्या वाक्यातील व्हेरी, हायली, ग्रेटली, एक्स्ट्रीमली यासारखे शब्द काढून टाकावेत. जसं आपण मागच्या उदाहरणामध्ये व्हेरी शब्द काढून टाकला आणि हाऊ शब्द वापरला त्या रीतीने. तिसरा नियम, हाऊ नंतर दिलेल्या वाक्यातील विशेषण किंवा क्रियाविशेषण वापरावे. म्हणजे प्रथमतः वाक्याची सुरुवात हाऊने करायची आहे. वाक्याची सुरुवात हाऊने केल्यानंतर व्हेरी, हायली, ग्रेटली, एक्स्ट्रीमली यासारखे शब्द काढून टाकावयाचे आहेत आणि त्यानंतर म्हणजे हाऊ नंतर दिलेल्या वाक्यातील विशेषण आपल्याला वापरायचे. जसं मागच्या विधानामध्ये आपण पाहिलंय,
हाऊ क्लेव्हर असं आपण म्हणाल. म्हणजे हाऊ नंतर विशेषण वापरायचे. त्याच्या पुढचा नियम, वाक्याच्या सुरुवातीस असणारा कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद हे आपल्याला जसेच्या तसे मांडायचे. म्हणजे कुठे मांडायचे? पुन्हा वाक्य पहा. हाऊ क्लेव्हर ही इज हा एक्सक्लेमेटरी वाक्याचा भाग आहे आणि सुरुवातीचा जो कर्ता आहे किंवा सर्वनाम आहे ही आणि त्याच्यानंतर आलेलं सहाय्यकारी क्रियापद इज हे आपण आहे त्या क्रमाने मांडलेलं आहे. पण इथे ही कॅपिटल न ठेवता तो स्मॉल केलेला आहे, कारण वाक्याच्या मध्ये कुठेही एखादं अक्षर नामाशिवाय कॅपिटल नसतं. म्हणून आपण हा ही दुसऱ्या लिपीतला म्हणजे स्मॉल केला आहे आणि इज असाच क्रम ठेवून पुढे उद्गारार्थी चिन्ह मांडलेलं आहे. हा झाला चौथा नियम. आणि शेवटचा नियम काय आहे? वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह द्यावे. का? तर आपण या विधानार्थी वाक्याचं रूपांतर एक्सक्लेमेटरीमध्ये करतो, म्हणून शेवटी आपल्याला उद्गारार्थी चिन्ह द्यावं लागतं. ठीक आहे. आता कधी कधी वाक्याची सुरुवात ही हॉटने झालेली आपल्याला दिसते. त्यासाठी पुढचा नियम, पुढचं चित्र पहा. इथे एक नियम आपण दिलाय. नियम वाचा. जर दिलेल्या वाक्यामध्ये विशेषणानंतर नाम असेल तर एक्सक्लेमेटरी बनवताना व्हॉटने सुरुवात करावी. आता इथे वाक्य पहा. राम इज अ व्हेरी क्लेव्हर बॉय इंटू ब्रॅकेट मेक एक्सक्लेमेटरी. आता इथे राम इज क्लेव्हर असं नाही किंवा राम इज व्हेरी क्लेव्हर असंही नाही. मग कसं आहे? राम इज अ क्लेव्हर बॉय. इथे व्हेरी शब्द वापरलेला नाही, पण तो आपल्याला आहे असं मानावं लागतं. कधी कधी असं उदाहरण येऊ शकतं की व्हेरी शब्द नसेलही, एक्स्ट्रीमली शब्द नसेलही, तरीही आपल्याला व्हेरी शब्द किंवा एक्स्ट्रीमली शब्द आहे असं मानून आपल्याला व्हॉटचा वापर करावा लागतो. मग आता या ठिकाणी जर वाक्य असं आहे की राम इज अ क्लेव्हर बॉय, मग आता इथे विशेषणानंतर नाम आलेलं आहे. कोणतं विशेषण आहे? तर क्लेव्हर हे विशेषण आहे आणि त्याच्यानंतर बॉय हे नाम आलेलं आहे. म्हणजे जर विशेषणानंतर नाम असेल तर मग आपल्याला हाऊने सुरुवात न करता व्हॉटने त्याची सुरुवात करावी लागते. म्हणून मग आपण त्याचं उत्तर लिहिलं, व्हॉट अ क्लेव्हर बॉय राम इज. खाली आपण काही नियम दिलेले आहेत. जर वाक्यात विशेषणानंतर नाम असेल तर त्या एकवचनी नामापूर्वी ए किंवा ॲन या उपपदाचा वापर केलेला असतो. आता इथे बॉय हे एकवचनी नाम आहे, म्हणून इथे ए हे उपपद वापरलेलं आहे. मग आता म्हणजेच जर दुसरा नियम पहा, म्हणजेच जर ए किंवा ॲन यासारखे उपपद असेल तर एक्सक्लेमेटरी बनवताना व्हॉटने आपल्याला सुरुवात करावी लागते. हे नियम लक्षामध्ये ठेवून आपल्याला एक्सक्लेमेटरी वाक्य बनवता येऊ शकतं. प्रॅक्टिससाठी आणखी काही पुढे वाक्य आपल्याला पाहता येतील. आता इथे पहिलं वाक्य पहा. इट वॉज अ बिझी मॉर्निंग. मॉर्निंग हे नाम आहे आणि त्याच्या अगोदर विशेषणाच्या अगोदर अ उपपद आलंय, म्हणून उत्तर कसं झालं? व्हॉट अ बिझी मॉर्निंग इट वॉज. आता दुसरं वाक्य पहा. आय फेल्ट व्हेरी सॉरी फॉर पायल. इथे अ किंवा ॲन उपपद नाही, म्हणून हाऊने वाक्याची सुरुवात झालेली आहे. हाऊ सॉरी आय फेल्ट फॉर पायल. तिसरं वाक्य पहा. हर टंग इज एक्स्ट्रीमली रफ. आता इथे व्हेरी नाही, पण व्हेरी वाचक एक्स्ट्रीमली शब्द आहे, पण वाक्यात ए किंवा ॲन नाही, म्हणून वाक्याची सुरुवात कशी झाली? हाऊ रफ हर टंग इज.
आता त्याच्या पुढचं वाक्य, आय एम व्हेरी ग्लॅड दॅट आय कुड डू इट. इथे वाक्य मोठं आहे, पण दिलेल्या वाक्यामध्ये ए किंवा ॲन उपपद नाही, म्हणून एक्सक्लेमेटरी वाक्याची सुरुवात हाऊने झालेली आहे. हाऊ ग्लॅड आय एम दॅट आय कुड डू इट. पुढचं वाक्य, द नेम इज व्हेरी युजफुल ट्री. आता इथे अ व्हेरी असं आलेलं आहे, त्याच्या पुढे ट्री असं नाम आलेलं आहे, म्हणून एक्सक्लेमेटरी बनवताना व्हॉट अचा वापर करून व्हॉट अ युजफुल ट्री द नेम इज असं वाक्य झालं. त्याच्या पुढे हाऊस द बबूल वूड इज व्हेरी स्ट्रॉंग. आता इथे या वाक्यामध्ये ए किंवा ॲन नाही, म्हणून हाऊचा वापर केला, व्हेरी काढून टाकलं, आणि मग वाक्य कसं झालं, हाऊ त्याच्यानंतर स्ट्रॉंग विशेषण, हाऊ स्ट्रॉंग द बबूल वूड इज एक्सक्लेमेशन मार्क. त्यानंतर शेवटचं वाक्य पहा, माय मदर हॅड व्हेरी ब्युटिफुल हेअर. इथे कसल्याही प्रकारचं उपपद नसल्या कारणामुळे हाऊ व्हेरीच्या ऐवजी शब्द वापरला, व्हेरी काढून टाकला. हाऊ ब्युटिफुल म्हणजे हाऊच्या नंतर विशेषण घेतलं, हाऊ ब्युटिफुल हेअर, माय मदर हॅड एक्सक्लेमेशन मार्क. या पद्धतीने वी कॅन डू exclamatory sentences. With this we shall stop here. Thank you very much.